साईनगरी शिर्डीत यंदाच्या दहीहंडीची तयारी आतापासूनच जोरदार सुरू झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीसाठी स्वराज्य सेनेच्या गोविंदा पथकानं 7 थरांच्या मानवी मनोऱ्याचं लक्ष ठेवले. विशेष म्हणजे तब्बल 2 महिने आधीपासून या गोविंदा पथकाचा सराव सुरू करण्यात आला असून शिर्डीसह पंचक्रोशीतून 200हून अधिक गोविंदांचा यामध्ये सहभाग असणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, गोविंदांच्या जयघोषानं दुमदुमणारे वातावरण आणि उंचच उंच मानवी मनोरा उभारण्याची जिद्द. दहीहंडी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते थरारक गोविंदा पथक आणि गोविंदा आला रे आलाच्या जयघोषात उभारला जाणारा मानवी मनोरा. यंदा 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे. आणि त्याआधीच साईनगरी शिर्डीत दहीहंडीची रंगीत तालीम सुरू झालीय. शिर्डीतील गोंदकर मैदानावर स्वराज्य सेनेच्या वतीनं गोविंदा पथकाच्या सरावाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून सरावाचा शुभारंभ करण्यात आला. 1-2 नव्हे, तर यंदा तब्बल 7 थरांचा मानवी मनोरा उभारण्याचा निर्धार स्वराज्य सेनेनं केलाय. त्यासाठी गोविंदांचा कसून सराव सुरू असून शरीराचा तोल, एकमेकांवरील विश्वास, शिस्त आणि संघभावना यांचा कस या सरावातून लागतोय. स्वराज्य सेनेच्या गोविंदा पथकानं गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी पंचक्रोशीसह जिल्हाभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. शिस्तप्रिय आणि प्रशिक्षित गोविंदा पथक म्हणून या पथकाकडे पाहिलं जातं. तब्बल 200हून अधिक गोविंदा दरवर्षी या सरावात आणि दहीहंडी उत्सवात सहभागी होतात. यंदाही मोठ्या संख्येनं गोविंदा सहभागी होणार असून 7 थरांचा मनोरा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शिर्डी, कोपरगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी आपल्या कौशल्याची छाप उमटवत या स्वराज्य सेनेच्या गोविंदा पथकानं यापूर्वी अनेक बक्षिसं आणि पदकांवर नाव कोरलंय. मात्र यंदाचं लक्ष्य आहे ते आणखीन मोठं. 7 थरांचा अभूतपूर्व मानवी मनोरा उभारून नवा विक्रम करण्याचा स्वराज्य सेनेचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक थरातील गोविंदाचा सराव, प्रत्येक हालचालीतील अचूकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवरील विश्वास यावर विशेष भर दिला जाते. दहीहंडीतील थर जसजसा वाढतो तसतसा धोका आणि आव्हानही वाढत जातं. त्यामुळे सराव करताना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन, योग्य प्रशिक्षण आणि अनुभवी मार्गदर्शकांचं मार्गदर्शन याला विशेष महत्त्व दिलं जाते. सगळे कार्यकर्ते इथं जमा झाले स्वराज्य सेनेचे आणि आज या दहीहंडी सरावाच्या प्रॅक्टिससाठी सगळेजण इथं आणि काकांनी जरा वेळ काढून दिले. काकांनी पहिलेच सांगितलं होतं काकाला 7 वाजता पुन्हा कार्यकर्ते जमा व्हायला टाइम झाला त्यामुळे थोडं, आणि सगळे नगरसेवक आले आणि आमचे लाडके आनंद भाऊ झाले ते पण आवर्जून आले, तेव्हा सगळ्यांचे आभार मानतो. पूर्वीच्या टायमाला आम्ही जे हिंदू राष्ट्राच्या माध्यमातून दहीहंडी करायचो त्या टायमाला पुऱ्या गावामध्ये दहीहंडी बांधल्या जायच्या. आता दहीहंडी जायचं स्वरूप राहायचं, पण माझ्या खांद्यावर कोणी उभं राहिलं ना ती दहीहंडी पडायची. म्हणजे 2 थर 3 थर याच्या पुढे कधी लागले नाही. कालांतरानंतर जे क्रांती तर मंडळ होतं त्यांनी 4 थर लावले आणि ज्या मैदानात स्वराज्य सेना उतरली त्याच्यानंतर त्यांनी 5 थर 6 थर लावले. आणि 2 वर्षापूर्वी त्यांनी नगरमधून एक मोठं बक्षीस घेऊन आलं. नगरमधली सगळ्यात उंच दहीहंडी होती ती त्यांनी फोडली. त्यांना श्रामपूरची सुद्धा भरली आणि कोपरावाची पण दहीहंडी त्यांनी फोडली माझ्या अंदा, आणि शिर्डीची सुद्धा त्या टायमाला फोडली होती. त्यामुळे भरपूर बक्षीस आलं. मागच्या वेळेस पण त्यांनी प्रयत्न केले, मागच्या वेळेस पण बऱ्याचशा ठिकाणी दहीहंड्या फोडल्या त्यांनी आणि सराव केला. आणि या मुलांची जी एकजूट आणि एकमेकावरचं जे प्रेम याच्यामुळे हे सगळे जमून एक 3-4 महिने आधीच हे प्रॅक्टिसला जे कसं प्लॅन करायचं काय करायचं. आणि यावेळेस स्वराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन सुद्धा जे तिथले सराव करतात तिथले मंडळ त्यांचे मार्गदर्शन घेतलं किंवा ते कसे करतात काय करतात त्यांच्या सुद्धा सानिध्यात जाऊन त्यांनी यावेळेस तिथलं जे कसं आहे ते पाहून आले. आणि यावेळेस मला गॅरंटी 6 थर नाही 7 थर सुद्धा लावतील यावेळेस, आणि त्याच्याबद्दल जमलं तर 8वा थर सुद्धा लावायचा ते प्रयत्न करतील. आणि आजपर्यंत स्वराज्य सेनेच्या एका पण कार्यकर्त्याला कुठे इजा नाही झाली, कारण साईबाबांचा आशीर्वाद त्याच्यावर राहतोच आणि बजरंग बलचा आशीर्वाद राहतो त्यांच्यावर. त्यामुळे तो म्हणतो कुठं कालबोट लागलं नाही आणि तो कार्यक्रम कृष्णांचा राहतो.
त्यामुळे तो म्हणतो कुठलंही पण गालबोट नाही लागणार यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि आपले नगरसेवक झाले, काका झाले, हे मार्गदर्शन करतच राहते ना आपल्या, तर कुठं कुठं अडचण प्रॅक्टिस करताना. आणि मी स्वतः पण तो म्हणतो रोज येऊन पाणी करत जाऊ आपण, आणि सगळ्यांनी मिळून जाता जाता थर लागण याचे प्रयत्न करावा. धन्यवाद. या ठिकाणी गोविंदा पथक जे प्रॅक्टिस सुरू करतोय आपण, त्यासाठी सर्वजण उपस्थित राहिले, त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. दहीहंडी हा काय सोपा खेळ नाहीये, हा कोणी पण करू शकतो असा खेळ नाहीये. याच्यामध्ये आपल्याला मैत्री असणं खूप गरजेचं आहे. कारण की जो थर आपण तयार करत असतो, त्या थरावर जो आपल्या वरती उभा राहतो तो आपला मित्र असतो. त्याची काळजी घेण्याचं काम तो मित्रच करू शकतो. असं नाही होऊ शकत की समजा एखादा कोणी व्यक्ती आला शिर्डीत, 5-50 जण गोळा झाले आणि आपल्याला गोविंदा पथक करायचं आणि आपण उभं राहून ते पथक सुरू केलं. त्याच्यासाठी घट्ट मैत्री लागती, त्या टायमिंगला काळजी घ्यावी लागती, त्यानंतरून बुद्धी देखील लागते त्याच्यावरती. आता जसं छोट्या बापूंनी सांगितलं की वरच्या थरावर गेल्यानंतर थरथर होती, हातपाय कापतात. जमिनीवर उभा माणूस कसा पण राहू शकतो, परंतु ज्यावेळेस तो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या थरावर जात असतो त्यावेळेस त्याला कळतं त्याची काय कंडिशन असते. आणि दहीहंडीच्या माध्यमातून जे तरुण आहे ते व्यायाम प्रती सजग होतात. कारण की वरती चढायचं म्हणजे कोणीही चढू शकत नाही, कारण की अंगावरती त्याच्या आपल्याला नाही का 100 किलोचं वजन झेपावं लागतं. त्यासाठी स्वराज्य सेना बऱ्याच वर्षापासून चांगले प्रयत्न करत आहे. म्हणजे 6 थर झाले, यावर्षी 7 थराची मी ऐकलं प्रॅक्टिस करणार आहे. त्यासाठी मी सर्वांचा आभार मानतो, अभिनंदन करतो की शिर्डीमध्ये 4 थर लावत होतो आम्ही, त्यानंतरून स्वराज्य सेनेनी 5 थर, त्यानंतरून 6 थर, आणि यावर्षी 7 थर देखील ते लावतील याचा विश्वास आहे आम्हाला. मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. सर्व युवक वर्ग, या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट आहे की सध्या या मोबाईलच्या युगामध्ये आपण शारीरिक कष्टाचा जो प्रकार याला म्हणतोया की गोविंदा पथक सराव शुभारंभ या ठिकाणी होतोय. तर खऱ्या अर्थाने दहीहंडीची सुरुवात ज्यांनी केली ते आमचं भारतीय संस्कृतीचं प्रतीक आणि आमचे आराध्य दैवत ज्याला आम्ही मानतो असे भगवान श्रीकृष्ण. सुरुवात फक्त लोणी चोरायचं, आईने ठेवलेलं जे लोणी आहे यशोदा मातेनं ते वर टांगून ठेवलं जायचं आणि ते चोरण्यासाठी म्हणून फक्त मित्रांना गोळा करायचं आणि एकावर एक थर लावायचे आणि लोणी फक्त खाण्याचा आनंद ते मिळवायचे. आज तीच परंपरा आपण पुढे घेऊन जात आहोत आणि शिर्डीसारख्या छोट्या शहरामध्ये आपण मोबाईलला किंवा मोबाईलचा वेळ या सराव शिबिरामध्ये देत आहात. यातून आपलं शौर्य, साहस, चातुर्य हे गुण नक्कीच उपजत गुण आपले त्या ठिकाणी प्रगल्भ होतील. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो की या खेळाचा आनंद घेताना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही, किंवा आजूबाजूचे जे संरक्षक कड असतं त्यांची विशेष जबाबदारी असते की आपलेच कार्यकर्ते या ठिकाणी जो सर्वात वर जाणारा गोविंद असतो त्या सर्व गोविंदांची संरक्षणाची जबाबदारी आपली आहे. आणि साईबाबांच्या कृपेने, साईबाबांच्या आशीर्वादाने आपण चांगल्या प्रकारचं यश यावर्षी संपादन कराल अशी अपेक्षा करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रीकृष्णाच्या जयघोषात उंचावणारे थर, गोविंदांच्या उत्साहाला मिळणारी शिस्तीची जोड आणि 7 थरांचा मनोरा उभारण्याचं स्वप्न. आता उत्सुकता आहे ती 5 सप्टेंबरला शिर्डीत स्वराज्य सेनेचं गोविंदा पथक 7 थरांचा मनोरा किती दिमाखात उभे करतात याची. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.